Hello students, मी Professor Arya Tigane from Yashwantara Sawan Polytechnic in Silgarunji, Computer Science and Engineering Department. आपण SYCW म्हणजे सेकंड इयरचा डेटा स्ट्रक्चर युजिंग C या सब्जेक्ट मधला स्टॅक्स अँड फ्यूज हा टॉपिक बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण लास्ट टाइमला जे बघितलं ते ऍप्लिकेशन्स ऑफ अ स्टॅक आणि एक्सप्रेशन्स रिप्रेझेंटेशन. ओके, तर त्याच्याच पुढचा पार्ट आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. मागच्या लेक्चर्स मध्ये आपण जो पार्ट बघितला होता त्यामध्ये इनफिक्स एक्सप्रेशन, पोस्टफिक्स एक्सप्रेशन अँड प्रिफिक्स एक्सप्रेशन हे तीन प्रकारचे एक्सप्रेशन्स काय आहेत, ते कसे रिप्रेझेंट केले जातात आणि एखादा एक्सप्रेशन दुसऱ्या एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल युजिंग स्टॅक आपण ते कसं इझिली करू शकतो हा पार्ट आपण त्यामध्ये बघितला होता. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण जो पार्ट बघणार आहोत तो पार्ट आहे ते एक्सप्रेशन्स जे आहेत ते एक्सप्रेशन कन्व्हर्जन कसं होतं. तर त्यातला फर्स्ट पॉइंट आहे कन्व्हर्जन ऑफ अन एक्सप्रेशन फ्रॉम इनफिक्स टू पोस्टफिक्स, कन्व्हर्जन ऑफ अन एक्सप्रेशन फ्रॉम इनफिक्स टू प्रिफिक्स. इनफिक्स जे आहे ते नॉर्मली सगळीकडे यूज केलं जातं, पण स्टॅक मध्ये ज्या वेळेला आपण तो पुट करतोय किंवा स्टॅक युजिंग स्टॅक मेमरी मध्ये आपण ज्या वेळेला पुट करतोय त्यावेळेला आपण आयदर इनफिक्स जो नोटेशन आहे तो इनफिक्स नोटेशन आपण यूज करू शकत नाही किंवा केलं जात नाही, ते खूप कॉम्प्लिकेटेड होत आहे. मग त्यासाठी आपण पोस्टफिक्स किंवा प्रिफिक्स ह्या दोन्हीपैकी एक यूज केलं जात आहे आणि इट इज अ बेटर वे टू रिप्रेझेंट द एक्सप्रेशन ऑर टू स्टोअर द एक्सप्रेशन इन टू दी कम्प्युटर मेमरी. कम्प्युटर मेमरी मध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थित जर आपल्याला एखादं एक्सप्रेशन पुट करायचं असेल तर पोस्टफिक्स आणि प्रिफिक्स एक्सप्रेशन हे खूप युजफुल आहे. तर आपल्याला दिलेलं जे इनफिक्स एक्सप्रेशन आहे ते पोस्टफिक्स किंवा प्रिफिक्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि ते कसं स्टोअर करायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. फर्स्ट, कन्वर्जन ऑफ एन एक्सप्रेशन फ्रॉम इनफिक्स टू पोस्टफिक्स. जर आपल्याला इनफिक्स नोटेशन असेल आणि ते पोस्टफिक्स मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण काय काय करतो. फर्स्ट पॉइंट, इनफिक्स एक्सप्रेशन आर इव्हॅल्युएटेड लेफ्ट टू राईट. ऍज वी नो, आपल्याला माहित आहे लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं इनफिक्स एक्सप्रेशन जे इव्हॅल्युएशन आहे ते लेफ्ट टू राईट एक्झिक्यूट केलं जातं, बरोबर आहे. बट ऑपरेटर प्रिसिडन्स मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. पण ज्या वेळेला आपण त्याचं एक्झिक्युशन इव्हॅल्युएशन आपण लेफ्ट टू राईट करत असतोय त्यावेळेला सुद्धा आपण त्याच्यातले जे प्रिसिडन्स आहे ऑपरेटर्स आहेत त्याचं प्रिसिडन्स हे लक्षात घ्यावं लागतं आणि ते लक्षात घेणं गरजेचं आहे. फाइंड द ऑपरेटर फ्रॉम द राईट टू लेफ्ट. इथं काय कन्सिडर केलं जातं, ऑपरेटर्स कशी कन्सिडर केले जातात, राईट टू लेफ्ट कन्सिडर केले जातात. ओके, पण एक्झिक्युशन कसं होतं, लेफ्ट टू राईट. देन परफॉर्म द ऑपरेशन. त्यानंतर काय करायचं, आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे. वेअर to execute this or to convert the infix expression into postfix expression we are having two methods. आपल्याला दोन मेथड्स आहेत हे infix expression postfix expression मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर ते दोन कुठले आहेत. फर्स्ट वन इज अ मॅन्युअल मेथड वेअर यू कॅन give the precedence to the operator and manually you can sort out that expression. मॅन्युअली तुम्ही सॉर्ट आउट करू शकता आणि त्याच्यानुसार आपण काय करू शकतो ते एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करू शकतो किंवा कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर अल्गोरिदमिक अप्रोच. मग अल्गोरिदमिक अप्रोच म्हणजे काय, सिस्टमॅटिक अप्रोच कसा आहे, त्याच्यासाठी अल्गोरिदम काय आहे हा पार्ट आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, लेट स्टार्ट. फर्स्ट मेथड, मॅन्युअल मेथड. आपल्याला जो एक्सप्रेशन दिलेला आहे तो आहे हा एक्सप्रेशन a प्लस b अँड c इंटू d प्लस e इंटू अँड 5. ओके, मग हायर प्रिसिडन्स कशाला आहे तर अँड ला हायर प्रिसिडन्स आहे, बरोबर आहे. तर अँड ला हायर प्रिसिडन्स असेल तर पहिला ब्लॉक कुठला एक्झिक्यूट होणार आहे, बी अँड सी हा हायर प्रिसिडन्स आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, सिंगल टोकन. मग ह्यानुसार आपलं कन्वर्जन काय झालं, हे पोस्टफिक्स. पोस्टफिक्स म्हणजे त्याच्या एक्सप्रेशनच्या नंतर आपल्याला ऑपरेटर असणार आहे. मग त्याप्रमाणे हे काय झालं, बी सी अँड आणि ए प्लस बी सी अँड. हा बी सी जो आहे, बी अँड सी जो आहे तो काय झाला, बी सी अँड झाला. ओके, तो इथं घेतला म्हणजे ए प्लस बी सी अँड. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे, नेक्स्ट ऑपरेशन प्लस आहे, कारण ह्याचं जे आन्सर आहे हे आन्सर ए मध्ये ऍड करायचं आहे. म्हणून आपण काय केलं, ए बी सी जे घेतलं आहे ते
आणि जो अँड आहे तो आपण ऍज इट इज ठेवला आणि प्लस ऑपरेटर इकडे बाहेर गेला. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन बट कन्सिडर द प्रिसिडन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन जो आहे तो मल्टिप्लिकेशन प्लस अँड दिस. मल्टिप्लिकेशन ऍज इट इज ठेवलेला आहे पण प्लस आणि अँड हे दोन आहे. मग त्यातलं हायर प्रेसिडेन्स कशाला आहे अँडला आहे म्हणून तो घेतला आपण. ओके. मग तो पहिल्यांदा एक्झिक्यूट केला तो काय आला E5 अँड. बरोबर आहे. नेक्स्ट एक्सप्रेशन. मग यानुसार आपल्याला हे मिळालं. आता ज्या वेळेला आपण एक्झिक्युशन बघितलं तर त्याप्रमाणे इथं आपल्याला काय मिळाला फायनल रिझल्ट मिळाला ABC जे इथं रिझल्ट मिळाला ABC अँड ह्या B आणि C मध्ये अँड आहे म्हणून अँड पहिल्यांदा अँड प्लस. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन D प्लस E अँड 5. E अँड 5 च काय आलेलं आहे E5 अँड जो घेतलेला आहे तो इथं आला. त्याच्यानंतर D जे आहे ते D ऍड झालेला आहे ऍज इट इज आणि मल्टिप्लिकेशन कशामध्ये आहे ह्या D मध्ये आणि पहिल्या ब्रॅकेट्स मध्ये म्हणून तो काय घेतला इथं घेतलेला आहे. मल्टिप्लिकेशन पुढे घेतलेला आहे कारण आपण इनफिक्स नोटेशन कशामध्ये कन्वर्ट करतोय पोस्टफिक्स नोटेशन. मला माहित आहे थोडस मॅन्युअल मेथड जी आहे थोडीशी समजण्यासाठी कठीण आहे आणि याच्यापेक्षा आपण बेटर वेनी हे सॉल्व्ह आउट करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला अल्गोरिथमिक अप्रोच दिलेला आहे. आता व्हॉट इज मीन बाय अल्गोरिथमिक अप्रोच हे आपल्याला बघायचं. तर परफॉर्म अन ऑपरेशन इफ the current operator has a equal or higher precedence over the succeeding operator. आपल्याला काय करायचं आहे एखादा ऑपरेशन परफॉर्म करायचा तो कुठला आहे ज्या करंट ऑपरेटरवर इक्वल अँड हायर प्रेसिडेन्स जो सक्सिडिंग होतोय तर तो कन्सिडर करून आपल्याला एक्झिक्युशन करायचं. अप्रोच इज फ्रॉम लेफ्ट टू राईट. आपल्याला अप्रोच कुठून करायचा आहे लेफ्ट टू राईट. आता फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल दिलंय P प्लस Q प्लस R हे एक्सप्रेशन आहे. या एक्सप्रेशन मध्ये ऑपरेटर काय आहे प्लस प्लस दोन्ही हॅव्हिंग अ सेम प्रेसिडेन्स आहे. त्यामुळे कुठलंही तुम्ही पहिल्यांदा एक्झिक्यूट केला तरी चालतंय पण अप्रोच काय दिलेला आहे लेफ्ट टू राईट ते एक्झिक्यूट होणार आहे. म्हणून पहिल्यांदा एक्झिक्यूट काय होणार परफॉर्म P प्लस Q. The answer will be then added to R. त्याच्यानंतर आन्सर जे येणार आहे ते कुठं आपण ऍड करणार आहे R मध्ये ऍड करणार आहे. बरोबर. तर तसंच आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे P इंटू Q प्लस R जिथं दोन्ही ठिकाणी ऍडिशन होतं. इथं आपण काय करू शकतो हायर प्रेसिडेन्स कन्सिडर करू शकतो पण इथं काय आहे कन्सिडरेशन. बरोबर आहे. तर यासाठी आपण काय करणार आहोत तर दुसरी गोष्ट कन्सिडर करणार आहोत. ओके. लेट्स सी अल्गोरिथमिक अप्रोच. यामध्ये आपण काय करणार आहे परफॉर्म P प्लस Q फर्स्ट आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय करतोय मल्टिप्लिकेशन सिम्बॉल प्लस R. ठीक आहे. यामध्ये पहिला परफॉर्मन्स प्रिसिडिंग हायर प्रिसिडेन्स कशाला आहे मल्टिप्लिकेशनला. दॅट्स व्हाय वी आर गोइंग टू परफॉर्म P इंटू Q. इथं आपल्याला कन्सिडर करायची नाहीये ही लेफ्ट टू राईट कन्सिडर करायचं आहे. इथं जर समजा आपल्याकडे असं एक्सप्रेशन असेल P प्लस Q इंटू R तर हायर प्रेसिडेन्स कशाला आहे मल्टिप्लिकेशनला. देन अशा केसेस मध्ये आपल्याला परफॉर्म काय करायचं आहे Q इंटू R हेच परफॉर्म करावं लागेल. ओके. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. आता थोडस आपण एक 3 जे ऑपरेटर्स आहेत ते ऑपरेटर्स घेऊन आपण कन्सिडर करूया. पहिला आहे मल्टिप्लिकेशन अँड प्लस. क्लिअर. तर ह्याप्रमाणे आपण ते कन्सिडर करूया. नेक्स्ट ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत हा एक आहे आणि हा एक आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांच्यात कन्सिडरेशन करायचं मल्टिप्लिकेशन अँड आणि प्लस. बरोबर आहे. तर ह्यातला हायर प्रेसिडेन्स कशाला आहे आणि लोअर प्रेसिडेन्स कशाला आहे हे बघ. तर लोअर प्रेसिडेन्स कशाला आहे याच्यापेक्षा लोअर प्रेसिडेन्स याला आहे म्हणजेच याला हायर प्रेसिडेन्स आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे तर हे आणि हे कम्पेअर केलं अँड आणि प्लस कम्पेअर केलं तर प्लस पेक्षा जास्त प्रेसिडेन्स कशाला आहे अँड आहे. म्हणून पहिला आपल्याला कुठलं एक्झिक्यूट करावं लागणार आहे हे एक्झिक्यूट करावं लागणार आहे. ठीक आहे. सिक्वेन्स इन विच ऑपरेशन्स विल बी परफॉर्म्ड. हे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स प्रेसिडेन्स नुसार आपण कसं कन्सिडर करू शकतोय त्याचे हे एक्झाम्पल आहे. ओके. एक्झाम्पल काय आहे अँड पहिल्यांदा घेतोय त्यानंतर मल्टिप्लिकेशन घेतोय आणि त्याच्यानंतर प्लस घेतोय. दिस इज द सिक्वेन्स. क्लिअर. लेट्स सी ह्याचं सोल्युशन काय आहे. ठीक आहे. जस्ट गो फॉर सोल्युशन. प्रेसिडेन्स काय आला प्रेसिडेन्स आपण कसं आणि कुठल्या याला देतोय ते बघा आपल्याला इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील.
क्लिअर? ओके, लेट्स सी एक्सप्रेशन काय आहे, P इंटू Q अँड R प्लस S. ओके, स्टॅक मध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला आपण एक्झिक्युशन करतोय लेफ्ट टू राईट एक्झिक्यूट होतोय, पहिल्यांदा काहीच नाहीये. सेकंड टाइम ज्या वेळेला जातोय त्यावेळेला आपण काय इन्सर्ट करतोय, P, जो ऑपरंट जो आहे तो कन्सिडर केला P. त्याच्यानंतर काय आहे, मल्टिप्लिकेशन सिम्बॉल. मल्टिप्लिकेशन सिम्बॉल आपण यूज करतोय काय, द ऑपरेशन विल बी परफॉर्मड इफ the next operator is of a lower or equal precedence. बरोबर आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, हा स्टार कन्सिडर करणार आहे. नेक्स्ट जो आहे तो स्टार ऍज इट इज ठेवलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे, क्यू आहे, तर क्यू इन्सर्ट केला, ऑपरंट मस्ट बी प्रिंटेड, हा क्यू इन्सर्ट झाला. त्याच्यानंतर काय आहे, अँड जो आहे तो स्टार नंतर आपण पुट करतोय कारण तो सेकंड टाइमला स्टॅक साठी इन्सर्ट होतोय. त्याच्यानंतर PQ ऍज इट इज cannot be performed as, star cannot be performed as and has a higher precedence. Performed as म्हणजेच हा जो and आहे तो हायर प्रेसिडेन्स असल्यामुळे मल्टिप्लिकेशन आपण एक्झिक्यूट करू शकत नाहीये. त्याच्यामुळे पोस्टफिक्स साठी तो काय येईल, आपण राईट टू लेफ्ट एक्झिक्यूट करतोय, इव्हॅल्युएट करतोय. त्याच्यामुळे तो काय केलेला आहे, आपण पहिल्यांदा ठेवलेला आहे. त्याच्यानंतरचा जो ऑपरंड आहे तो आपण घेतलेला आहे R, तो R इन्सर्ट केला. त्याच्यानंतर काय आहे, प्लस सिम्बॉल आहे. आता इथं प्लस सिम्बॉल ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला आपण कन्सिडर करणार ऑल हायर प्रेसिडेन्स ऑपरेटर्स कंपेअर टू प्लस आर पॉप्ड अँड प्रिंटेड अँड फायनली द करंट ऑपरेटर इज पुश्ड ऑन द टॉप ऑफ द स्टॅक. म्हणजेच ज्या वेळेला लोअर प्रेसिडेन्स येतोय त्यावेळेला जे हायर प्रेसिडेन्स आहेत हे हायर प्रेसिडेन्स पॉप केले जातात, सगळे दोन्ही रिमूव्ह केले जातात आणि ते तुमच्या आउटपुट मध्ये प्रिंट केले जातात आणि त्याच्यानंतर आपण लोअर प्रेसिडेन्स ऍड करू शकतो. त्याच्यामुळे पहिला इथं काय केलं, नल केलं आणि इथले दोन्ही पॉप करून घेतले, ते इथं घेतले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण प्लस पुट केलं आणि त्याच्यानंतर आपण जे पुट करणार आहोत ते म्हणजे S. बरोबर आहे, मग हा S इथं पुट केला आणि लास्टला फायनली ज्या वेळेला आपण सगळेच ऑपरंड आणि ऑपरेटर्स संपलेले असतील त्यावेळेला जो स्टॅक मध्ये ऑपरेटर असेल तो ऑपरेटर आपण लास्टला पुट करतोय. म्हणजे हा झाला काय झाला, ह्याचा हायर प्रेसिडेन्स इनफिक्स टू पोस्टफिक्स ऑपरेटर मध्ये कन्वर्ट झाला. क्लिअर? दिस इज दी कन्वर्जन ऑफ इनफिक्स एक्सप्रेशन इनटू पोस्टफिक्स एक्सप्रेशन. क्लिअर? Okay, next conversion of an expression from infix to prefix. Infix मधून जर prefix मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करणार आहोत, just a minute. Okay, conversion of an expression from infix to prefix. Infix च prefix मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करणार आहोत, infix expressions are evaluated left to right. इनफिक्स एक्सप्रेशन कसे इव्हॅल्युएट होतात, मागच्या स्लाइड मध्ये पण आपण बघितलं होतं, लेफ्ट टू राईट. बट ऑपरेटर प्रेसिडेन्स मस्ट बी टेकन इनटू अकाउंट. पण ऑपरेटर प्रेसिडेन्स आपल्याला कन्सिडर करायचा आहे. अ प्रिफिक्स एक्सप्रेशन इज इव्हॅल्युएटेड बाय स्कॅनिंग इट फ्रॉम राईट टू लेफ्ट. जर प्रिफिक्स एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करायचं असेल तर एक्झॅक्टली अपोजिट ऑफ इनफिक्स एक्सप्रेशन दॅट विल बी एक्झिक्युटेड. ओके, इनफिक्स एक्सप्रेशन इव्हॅल्युएट कसं होत आहे, लेफ्ट टू राईट होत आहे, पण प्रिफिक्स एक्सप्रेशन्स इव्हॅल्युएट कसे होतात, राईट टू लेफ्ट होतात. अँड ऑपरंड इज पुश्ड ऑन द टॉप ऑफ द स्टॅक. ऑपरंड जे असतील ते आपण स्टॅक मध्ये पुट करतो. इन केस ऑफ अ ऑपरेटर, टू ऑपरंड्स आर पॉप्ड फ्रॉम द स्टॅक, इव्हॅल्युएटेड अँड पुश्ड बॅक ऑन टू द स्टॅक. इथं एक्झॅक्टली अपोजिट पोस्टफिक्स सारखं होतं. पोस्टफिक्स मध्ये काय होतात, एक्सप्रेशन्स जे ऑपरेटर्स आहेत ते ऑपरेटर्स पुट करत होतो आणि या ह्याच्यामध्ये काय होतात, ऑपरंड्स पुट होतात. पण ज्या वेळेला एखादं एक्सप्रेशन एखादं ऑपरेटर आपण पुट करायला जातोय त्यावेळेला ह्या इनफिक्स टू प्रिफिक्स मध्ये जे दोन लास्टचे ऑपरेटर्स असतील ते ऑपरंड्स असतील ते ऑपरंड्स आपण पॉपअप करतोय आणि त्याच्यामध्ये ऍडिशन परफॉर्म करतोय किंवा जे एक्सप्रेशन आहे, जे अरिथमेटिक ऑपरेशन आहे ते ऑपरेशन परफॉर्म करतोय आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू आपण पुट करतोय. ओके, लेट्स सी एक्झाम्पल. इथं काय काय फक्त कन्सिडरेशन करायचं ते लक्षात घ्या. पहिल्यांदा काय कन्सिडरेशन करायचं आहे, इनफिक्स एक्सप्रेशन कसं एक्झिक्यूट होतं, लेफ्ट टू राईट, आणि प्रिफिक्स एक्सप्रेशन कसं एक्झिक्यूट होतंय, राईट टू लेफ्ट. बरोबर. आता पण
याच्यामध्ये आपण कन्सिडरेशन काय एक लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की ज्या वेळेला आपण पोस्टफिक्स एक्सप्रेशन इनफिक्सचं पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करत होतो त्यावेळेला आपण ऑपरेटर स्टॅक मध्ये पुट करत होतो आणि ऑपरंड्स 1 by 1 ठेवत होतो. आणि ज्या वेळेला ऑपरेटर्स एखादा लोअर प्रेसिडेन्स ऑपरेटर ज्या वेळेला आपण पुट करतोय त्यावेळेला काय करत होतो आपण सगळे दोन्ही ऑपरेटर्स बाजूला काढून ते त्या ठिकाणी आपण न्यू ऑपरेटर पुट करत होतो. इथं उलट होतंय, ऑपरंड आपण पुट करतोय स्टॅक मध्ये आणि ऑपरेटर्स आपण इव्हॅल्युएट करतोय. क्लिअर? लेट्स चेक करा एक्सप्रेशन काय आहे जे मगाचं आहे तेच. हायर प्रेसिडेन्स काय आहे तेच. त्याच्यानंतर आपण जे बीसी अँड करत होतो इथं काय झालं अँड बीसी म्हणजे प्रिफिक्स झालं. सुरुवातीला ते लावण्यात आलं ऑपरेटर जे आहे ते सुरुवातीला लावण्यात. त्याप्रमाणे हे सगळं इव्हॅल्युएट झालेलं आहे. जसं पहिल्यांदा बीसी इथं आलं त्याचप्रमाणे प्लस ऑपरेटर आहे तो प्लस काय केला गेला सुरुवातीला आणला गेला म्हणजे याप्रमाणे हे एक्झिक्युशन झालं. आणि स्टार डी आहे तसंच ठेवलेलं आहे. तर स्टार डी जे आहे ते आहे तसंच ठेवण्याचं कारण काय? कारण स्टार हा सेंट्रली आणि हायर प्रेसिडेन्स आहे त्याच्यामुळे तो ठेवलेला आहे. आणि ह्या एक्सप्रेशनच्या नंतर ह्या ऑपरेटरच्या नंतर जे ऑपरेटर्स आहेत त्याच्यामध्ये प्रेसिडेन्स काय आहे तर अँड आहे. त्यामध्ये अँड आपण पहिल्यांदा घेतोय. तर त्याप्रमाणे जर कन्व्हर्जन याचं बघितलं तर ह्याचा आन्सर हे येते. पण इट इज अ मॅन्युअल मेथड. आता आपण थोडस हे कन्व्हर्जन अल्गोरिदम मध्ये जाऊया आणि जिथं व्हॅल्यूज असतील ते आपण एक्सप्रेशन. ओके, स्टेप्स टू कन्वर्ट the infix expression into prefix expression using algorithmic approach. Algorithmic approach यूज करून आपल्याला जे स्टेप्स एक्झिक्यूट करायचे आहेत ते या प्रमाणे. फर्स्ट रिव्हर्स दी इनफिक्स एक्सप्रेशन. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे जो एक्सप्रेशन दिलेला आहे तो रिव्हर्स करायचा इनफिक्स एक्सप्रेशन. ते कसं करायचं तर मेक एव्हरी ब्रॅकेट्स विथ देअर रिप्लेस एव्हरी ब्रॅकेट विथ देअर अपोजिट ब्रॅकेट्स. म्हणजे जिथं अशा प्रकारचं ब्रॅकेट आहे तिथं हा ब्रॅकेट पुट करा आणि जिथं या प्रकारचे ब्रॅकेट्स आहेत तिथं ओपनिंग ब्रॅकेट टाका. जिथं ओपनिंग असेल तिथं क्लोजिंग टाका, जिथं क्लोजिंग असेल तिथं ओपनिंग ब्रॅकेट टाका. कन्वर्ट द मॉडिफिकेशन एक्सप्रेशन टू पोस्टफिक्स फॉर्म. मग आपल्याला काय करायचंय जे एक्सप्रेशन मिळतंय ते पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय, पोस्टफिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. आणि त्याच्यानंतर जे एक्सप्रेशन मिळेल आपल्याला ते रिव्हर्स करायचं. म्हणजे फर्स्ट स्टेप काय आहे पहिल्यांदा इनफिक्स एक्सप्रेशन काय करायचं आहे रिव्हर्स मध्ये पुट करायचंय. रिव्हर्स मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ब्रॅकेट्स चेंज करायचे आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे ते पोस्टफिक्स फॉर्म मध्ये आणायचं आहे आणि पोस्टफिक्स मध्ये आल्यानंतर ते काय करायचं आहे परत रिव्हर्स करून इनफिक्स मध्ये आणायचं. ओके सॉरी पोस्टफिक्स परत आपल्याला काय करायचं आहे रिव्हर्स मध्ये ठेवायचं. लेट्स स्टार्ट. दिस इज द एक्सप्रेशन. फर्स्ट स्टेप रिव्हर्स द इनफिक्स एक्सप्रेशन. आपल्याला काय करायचं आहे हे रिव्हर्स करायचं आहे. व्हॉट इज द रिव्हर्स एक्सप्रेशन? सिम्पली जे आहे ते रिव्हर्स. पहिल्यांदा हा आला त्याच्यानंतर अँड त्याच्यानंतर ई प्लस डी पण रिव्हर्स करत असताना आपण काय कन्सिडर करतोय दिस. त्याच्यानंतर एंडिंग ब्रॅकेट विथ बी रिप्लेसेड बाय सॉरी फक्त रिव्हर्स केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करतोय मेक the every opening bracket as a closing bracket and closing bracket as a opening bracket. Now the expression will be look like this. एक्सप्रेशन आपल्याला काय मिळेल याप्रमाणे. आता आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट द एक्सप्रेशन टू द पोस्टफिक्स. आता हे पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जे पोस्टफिक्सचे एक्सप्रेशन असेल ते या पद्धतीने असेल. बरोबर आहे. आपण मगाशी बघितलं इन पोस्टफिक्सचे एक्सप्रेशन तर ते या पद्धतीने असेल. आणि त्याच्यानंतर रिव्हर्स द एक्सप्रेशन जे असेल ते परत आणि रिव्हर्स करा. रिव्हर्स कसं असेल प्लस इथं येईल अँड सॉरी मल्टिप्लिकेशन प्लस ए अँड बी सी डी त्यानंतर अँड ई फाय. क्लिअर? दिस इज द सिंपल प्रोसेस वेअर यू आर गोइंग टू कन्वर्ट इनफिक्स एक्सप्रेशन इनटू प्रिफिक्स एक्सप्रेशन. बरोबर आहे. प्रिफिक्स मध्ये काय येतात सगळे ऑपरेटर्स स्टार्टला येतात आणि पोस्टफिक्स मध्ये काय येतात सगळे एक्सप्रेशन्स लास्टला येतात. क्लिअर? जर आपल्याला फक्त इथं समजावून घेण्याचा भाग कुठला आहे तर तो हा आहे. बरोबर आहे. हाऊ यू आर गोइंग टू कन्वर्ट द एक्सप्रेशन फ्रॉम दिस इनफिक्स एक्सप्रेशन टू द पोस्टफिक्स एक्सप्रेशन ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. लास्ट स्लाइड मध्ये बघितलेलं आहे. तसंच ह्या
इनफिक्स एक्सप्रेशनचं पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट करा. ते इथं आहे. याचं सोल्युशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर आपण काय करतोय, एक्झिक्युशन करतोय. क्लिअर? ओके. This is the solution for how you are going to convert the infix expression into postfix expression. आपल्या त्या एक्झाम्पल मधला इनफिक्स एक्सप्रेशन जर पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते कसं केलं जातंय. पहिल्यांदा आपण काय पुट करणार, 5. त्याच्यानंतर पुट काय करणार, ऑपरेटर. त्याच्यानंतर पुट काय करणार, ई, म्हणजे 5 झालं, अँड ऑपरेटर आहे तसंच. त्याच्यानंतर आपल्याला प्लस करायचं आहे, पण ऑपरेटरवर ऑपरेटर पुट करू शकत नाही, म्हणून हा ऑपरेटर काय केला मी घातला आउटपुट मध्ये, आणि नंतर प्लस पुट केला. त्याच्यानंतर आपण काय केला, प्लस. बरोबर आहे. तर प्लस त्याच्यानंतर ऑपरेटर कुठला आहे, मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर ऑपरेटर कुठला आहे, प्लस ऑपरेटर दिस वन. तर याप्रमाणे आपण एक्झिक्यूट करत गेलो तर इथं काय होईल, आपल्याला फायनल पोस्टफिक्स एक्सप्रेशन मिळेल, जे आपल्याला तिथं यूज केलेलं आहे. कुठे यूज केलेलं आहे, इथं. ठीक आहे. दिस इज दी एक्सप्रेशन. याचं जे प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपल्याला इथं बघायला मिळेल. क्लिअर? लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आणि इथं आपल्याला हे दोन जे पॉइंट्स होते, हाऊ यू आर गोइंग टू कन्वर्ट दी एक्सप्रेशन, इनफिक्स एक्सप्रेशन टू पोस्टफिक्स अँड इनफिक्स एक्सप्रेशन टू प्रिफिक्स एक्सप्रेशन. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं क्लिअर होतील की इनफिक्स एक्सप्रेशन पोस्टफिक्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि पोस्टफिक्स एक्सप्रेशन इनफिक्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं. क्लिअर? दिस